श्री स्वामी समर्थ. मी श्रावणी, स्टिच विथ श्रावणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत प्लेटिंगची पफ बाही, प्लेटेड पफ बाही हे आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी हे दोन ब्लाऊज पीसचे कपडे घेतलेत, म्हणजे हातासाठी घडीचे कपडे घेतलेत की इथे घडी आहे आणि इथे ओपन भाग आहे, म्हणजे ह्यात एक हात होणार आहे आणि ह्यात एक हात होणार आहे. ह्याचं मी माप सांगते. 7 इंच उंचीला आहे आणि असं 20 इंच आहे. म्हणजे तुम्हाला त्या प्लेटी किती हव्यात, जर जास्त हव्या असेल तर तुम्ही हे अंतर जास्त घेऊ शकता, जर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही हे अंतर कमी करू शकता. इथे प्लेटी आल्याच्या नंतर हाताचा आकार कट करणार आहोत. हे मध्य आहेत, मध्यावरती आपण अशी खूण करून घ्यायची आणि आता मी दाखवते की आपल्याला प्लेट्स कशा पाडायच्या आहेत. प्लेट्स पाडताना हा मध्य आहे, इथून आपण ही अशी प्लेट्स घ्यायची, दुसरी प्लेट्स अशी घ्यायची, पुन्हा त्याच्यावरच अशा चिटकून प्लेट्स घ्यायच्या. मी आता हे लांबीला असं खूप जास्त घेतलं असल्यामुळे मी प्लेट्स थोड्या मोठ्या मोठ्या पाडते. तुमचं कपडा किती उरला आहे ब्लाऊज पीस मधला त्यावरती डिपेंड आहे की तुम्ही प्लेट्स कशा पाडायच्या आहेत. जर तुमचा कपडा खूप असेल आणि जर खूप अशा तुम्हाला प्लेट्स हव्या असेल तर तुम्ही मोठ्या मोठ्या प्लेट्स घेऊ शकता, नाही तर तुम्ही छोट्या छोट्या प्लेट्स काढू शकता. आणि प्लेट्स किती काढायच्या आहेत तेही तुमच्या कपड्यावरती डिपेंड आहे. हा ब्लाऊज पीसचा कपडा खूप उरला होता म्हणून मी ह्याला व्यवस्थित भरगच्च अशा प्लेट्स घेणार आहे. इथे मध्य आहे, ह्या साईडच्या प्लेट्स आपण ह्या दिशेने काढल्यात आणि इकडच्या प्लेट्स आपण ह्या दिशेने काढल्यात, म्हणजे आपण इकडच्या ह्या साईडला ठेवल्यात आणि इकडच्या ह्या साईडला ठेवल्यात. अशा मी इथे प्लेट्स काढून घेतल्यात. 5-6 तरी काढलेल्या आहेत. तुमच्या कपड्यात किती पुरतील त्यानुसार तुम्ही काढा. आता त्यानंतर हा आपला ह्या साईडचा मध्य आहे, म्हणजे खालच्या बाजूचा मध्य आहे. आता ही प्रत्येक प्लेट्स अशीच्या अशीच आपण ह्याच्यावर ठेवायची. तर ह्या साईडच्या आपण ह्या अशाच घेऊन ह्या आपण एकावर एक ठेवायच्या आहेत. अशा त्या आपण पसरत ठेवायच्या नाही आहेत, एकावर एक ठेवायच्या आहेत की ज्या एकावर एक अशा नीट आल्या पाहिजेत. अशाच आपण त्या ठेवायच्या आहेत. हे बघा, मी आता सर्व प्लेट्स एकावर एक अशा नीट लावून घेतलेल्या आहेत. तिथे आता आपण एक आधी पिन लावून घ्यायची. सेम ह्याच पद्धतीने आपण ह्या साईडच्या प्लेट्ससुद्धा काढून घ्यायच्या आहेत. हा मध्य आहे, या मध्यावरतीच आपण आपली पहिली प्लेट्स आली पाहिजे, त्यावर एकावर एक सर्व प्लेट्स आल्या पाहिजेत. इथे आपण एक आता पिन लावून घेऊ आणि त्यानंतर आपण इथे एक शिलाई मारून घ्यायची, असं ठेवून इथे एक शिलाई मारून घ्यायची आणि इथून पूर्ण ह्या प्लेट्सनं शिलाई मारून घ्यायची. हे बघा, मी इथे आता शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण ह्या टाचण्या काढून घ्यायच्या. हे बघा, आणि इथे पण मी शिलाई मारून घेतलेली आहे. ह्या प्रकारे अशा व्यवस्थित त्याच्या प्लेट्स आल्या पाहिजेत. आता आपण या टाचण्या काढून घेऊ. प्लेट्स काढताना टाचण्या लावूनच घ्या शक्यतो, तर तुमच्या प्लेट्स नीट व्यवस्थित बसतील. अशा व्यवस्थित प्लेट्स आल्या पाहिजेत. आपण ही आपली बाही जी आहे अस्तरची ती आपण ह्याच्यावर ठेवायची. हा मध्य बरोबर हा मध्याच्या ह्याच्यावर ठेवायचा आणि हा इकडचा मध्य आपण ह्या मध्यावर ठेवायचा. हा मध्य इथे मध्यावर आणि हा मध्य ह्याच्या मध्यावर. आणि हा आपला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो ह्या अस्तरच्या बाहीनुसार आपण कट करून घ्यायचा. मी हे कट करून घेते. ह्या अस्तरच्या बाहीनुसार आपण ही व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहे. बाही पूर्ण बाही व्यवस्थित झालेली आहे कट करून. आता इथे आपण ही वाली लेस अटॅच करून घेऊया खालच्या बाजूला. मग आता ही सरळ बाजू आहे लेसची, ही आपण अशी उलटी ठेवायची आणि इथून कडेने शिलाई मारून घ्यायची आणि मग ती सरळ करून आपण दाब शिलाई देऊन घ्यायची वरून. आणि ही लेस ही जी साडीची बॉर्डर आहे ती आपण इथे अशी खाली अटॅच करून घेऊ आणि मग मागच्या बाजूने आपण अस्तर लावायचं आहे. ह्या चुन्यांच्या भागाला आपण ही खाली साडीची बॉर्डर जोडून घेतलेली आहे. आता हा आपला सरळ भाग आहे हाताचा.
सरळ भागावरती आता आपण अस्तर ठेवायचं. अस्तरचे जे हात कट केलेले आहेत ते ठेवायचे आणि आपण खाली बॉर्डरने एक शिलाई मारून घ्यायची. जसे आपण नॉर्मल बाकीच्या हातांना जसं आपण शिलाई मारून घेतो अस्तर अटॅच करताना, तसंच सेम आपण अशा हातांना सुद्धा करून घ्यायचं आहे की खाली बॉर्डरने किनारीने आपण एक शिलाई मारून घ्यायची आणि मग ते हात उलटवून घ्यायचे. हे हात उलटवून घेतलेत आणि आता आपण इथून दाबशिलाई एक मारून घ्यायची. दाबशिलाई मारून झाल्यानंतर आपण हात जसं अस्तर आपण अटॅच करतो तसंच आपण चारी बाजूने शिलाई मारून पूर्ण आपण अस्तर त्या हातांना अटॅच करून घ्यायचं. आणि जो उरलेला कपडा आहे एक्स्ट्राचा, जो हाताचा किंवा साडीचा जो कपडा एक्स्ट्रा उरतो तो आपण नंतर कट करून घ्यायचा. हे आता आपण बॉर्डरला दाबशिलाई मारून घेतलेली आहे. ही बाही माझी पूर्णपणे तयार झालेली आहे. ह्या प्लेटिंग्सना तुम्ही प्रेस करून घेऊ शकता. प्रेस करून घेतल्यामुळे ज्या प्लेट्स आहेत त्या तशाच राहतात आणि इथे मध्ये तुम्ही एखादं बटन लावू शकता. जी तुमची किनार आहे, जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला मॅचिंग किंवा जी साडी आहे तुमची कलर कॉम्बिनेशननुसार तुम्ही तिथे एखादं बटन लावू शकता. आता हे हात माझे पूर्ण तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.